पाथर्डी हायवेवर स्कॉर्पिओ आडवी, ट्रॅफिकचा धुमाकूळ, पोलिसांच्या तत्परतेने मोठी कोंडी टळली। पाथर्डी हायवेवर आज सकाळी एक स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या कडेला आडवी लावल्यामुळे वाहतुकीचा पूर्णतः कोलमडलेला ताळमेळ बिघडला। काही वेळातच दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांग लागली आणि ट्रॅफिकचा चांगलाच धुमाकूळ उडाला। या गोंधळात एसटी बसलाही पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला। बसमधील प्रवाशांनी संताप व्यक्त करत निष्काळजी वाहन चालकाविरोधात कारवाईची मागणी केली। काही प्रवाशांनी तर बसमधून उतरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पाथर्डी ट्रॅफिक शाखेचे दक्ष पोलीस अल्ताफ शेख यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली। त्यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने वाहतूक नियोजन करत काही मिनिटातच रस्ता मोकळा करून ट्रॅफिक सुरळीत केली। त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी वाहतूक कोंडी टळली। पोलिसांनी सर्व वाहन चालकांना आवाहन केले आहे की वाहन रस्त्याच्या कडेला नियमांचे पालन करूनच लावावे, अन्यथा अशा निष्काळजीपणामुळे अपघात व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाढते। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। एक तास झालं त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम झालंय। सर्वसामान्य लोकांची अडवणूक केली नाही। गाडी जोपर्यंत गाडी निघत आहे तोपर्यंत आम्ही एसटी काढणार नाही। एसटी कर्मचारी आहे, जोपर्यंत गाडी निघत नाही ती गाडी काय संबंध गाडी लावायचा? काय तुमचं तिथं काय पेट्रोल पंप आहे? तुमचे ट्रॅफिक तुमचं पार्किंग आहे? कशावर तुम्ही गाडी लावली? कोणी असो, आमदार असो खासदार असो, ती गाडी पहिली काढा। सर्वसामान्य तुम्ही अडवणूक का करता? तुम्ही पत्रकार असो, हे पोलीस प्रशासन असो, त्यांना कळत नाही का? तुम्हाला कळत नाही का? त्यांना तुम्ही पाठीशी घालता, एसटीवाला तुम्ही पुढे घालता। आम्ही जोपर्यंत ही गाडी निघत नाही तोपर्यंत आम्ही एसटीची गाडी मी काढू शकत नाही। मी एसटी कर्मचारी आहे, जाहीर सांगतो तुम्हाला की तुम्हाला काय करायचं तिथं तुम्ही ठरवायचं। प्रशासन थांबायचं, पोलिसांनी ठरवायचं। आणि तो गाडीचा मालक आहे, मालक कोण आहे? एकदा कोणी की मालक नाही की मालक कोण? एकदा पहा तुम्ही। मालक कोणी म्हणजे काय? अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।